बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळी आपल्या बरोबर आहेत। शरद कोळीजी, 2 ठाकरे एकाच मंचावरती येणार आहेत, परंतु याचं दुखणं कुठेतरी दुसरीकडे आलेलं असल्याचं आपल्याला अहो आता काय सांगू तुम्हाला। अहो आज सभा आहे उद्धव साहेबांची, राज साहेबांची, मराठी माणसांची, या महाराष्ट्रातल्या खऱ्या अर्थानं शेतकरी बंधूंची, आणि ही सभा उद्धव साहेब राजसाहेब असताना विरोधकांची का फाटल्या टरा 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 टरा। मला पहिलं ह्याचं उत्तर द्या। अरे सभा आमची आहे, मनसे सैनिक शिवसैनिक इथं आले, ते मराठी माणूस इथं आलाय, आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलिस कशासाठी इथं आहे? ते पोलिसांचीच गर्दी का? याचं कारण सरकारची फाटली आहे। आता सरकारला भीती बसलेली आहे, खास करून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांची झोप उडाली आहे। या सगळ्यांच्या बुडाला आता आग लागली आहे। उद्धव साहेब आणि राजसाहेब काय आदेश देतील? पण भाद्राओ, सरकार आता तुमचं गेल्याशिवाय राहणार नाही। तुमचं आता 3-13-9-18 होणार आहे, तुमचा दिवस भरलेत, आता काळजी करू नका। नितेश राणे असं म्हणतात की ही सगळी जिहाद यांची सभा आहे। अरे काय त्या चक्रम डोसक्याच्या नितेश राण्याचं घेऊन बसलाय? कोण विचारतंय त्याला गल्लीत? अरे तिकडे अहो ती भुकतय, तुकडे टाकतंय म्हणून त्याला ती मंत्रिमंडळात तर घेतलंय। त्या नितेश राणेला त्या कोकणातल्या एखाद्या गावातल्या खेड्या गावातल्या गणपती मंडळाचा कुणी अध्यक्ष करणार नाही। अरे ह्याला बोलायला काय ठेवलंय का शिल्लक? ह्याच्याकडे काय आहे का? काय अक्कल आहे मला सांगा बरं। उठलं का सुटलं उद्धव साहेबावर बोलायचं, उद्धव साहेबावर बोलायचं। त्याच्यामुळं यांनी आता शिपूट घालून पळायला लागले, ते याला पर्याय नाही आता। धन्यवाद शरद कोळीजी, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। आपण हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।